पत्रकारांना धमकावणाऱ्यांची आता खैर नाही, असा कडक इशारा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटनांबाबत राज्य सरकारने अत्यंत गंभीर भूमिका घेतली आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पत्रकारांना धमकी देणे म्हणजेच लोकशाहीला दिलेले आव्हान आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले केवळ एका व्यक्तीवर नसून लोकशाही व्यवस्थेवर झालेला आघात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विविध ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिलेले आहेत. पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला अटक करावी. प्रकरणाची जलद गतीने सुनावणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. पत्रकारांना संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी विशेष यंत्रणा उभारावी, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाचे पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधी यांनी स्वागत केले असून राज्य सरकार पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.